पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक व आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा, ज्यांनी अद्यापही पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शासनाने पीक विम्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की पीक विम्याची रक्कम आजपासून जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल बघा, 3 वर्षाचा पीक विमा भरलेला असेल तर एकत्रपणे काही शेतकऱ्यांना 15,000, तर काही शेतकऱ्यांना 16,000, तर काही शेतकऱ्यांना 17,000 अशी 3 टप्प्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम जमा केली जाणार आहे, संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट पूर्णपणे कळेल। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं फार्मर आय डी असेल बघा, यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असं काम हे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण की हे काम असेल तरच पैसे जमा होतात, अन्यथा पैसे जमा होत नाही। बघा, तुमचं फार्मर आय डी काढलेला आहे का? बघा, फार्मर आय डी असेल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रक्कम आजपासून जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आजपासून रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यानंतर दुसरं काम आहे म्हणजेच की बघा, आधार कार्ड लिंक करणे। बघा शेतकरी मित्रांनो, लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। लिंक जर केली असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे, अन्यथा पैसे जमा केले जाणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर आजपासून रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। बघा, यामध्ये शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर आजपासून रक्कम जमा केली जाणार आहे, अन्यथा जर तुम्ही पात्र लाभार्थी नसाल तर रक्कम जमा केली जाणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 3 वर्षाचा पीक विमा भरलेला असेल तर फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। बघा, सर्वात प्रथम पहिले हे काम करणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे। खाते चेक करून घ्या। बघा, खाते चेक करून घ्या, तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आली सुद्धा असेल। बघा, त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे फार्मर आय डी, व तिसरं काम करायचं आहे मोबाईल नंबरला आधार कार्डची लिंक, म्हणजेच की तुमची KYC। बघा, तुमची जर KYC पूर्ण असेल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता सरकारने DBTचं बटन दाबलेलं आहे। बघा, DBTचं बटन दाबलेलं असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 10,000, तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20,000, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 25,000 असे प्रमाणे रक्कम सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। बघा, यामध्ये जर तुम्ही सर्वप्रथम बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असेल बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा, त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रकमेचं पूर्णपणे वितरण झालेलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आजपासून पीक विम्याची रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर आजपासून रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे। बघा, त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सातारा। बघा, जर तुम्ही सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता सातारा जिल्ह्यात सुद्धा रक्कम सोडण्यात आलेली आहे। बघा, त्याचप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा रक्कम
जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा सांगलीचे, त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा. यामध्ये शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की धाराशिव बघा. धाराशिवमधील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वितरण झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता धाराशिव जिल्ह्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे बघा. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लातूर बघा. लातूर जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आजपासून बघा, आजपासून वाटप झालेलं आहे बघा. वाटप पूर्णपणे झालेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं जे शासनाला निधी लागणार होतो शासनाने निधी वर्ग केला गेला असून शेतकऱ्यांना मोठा झटकन दिलासा मिळणार असल्याची माहिती शासनाने दिलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल, पीक विमा भरलेला असाल तर 3 वर्षाचा जर पीक विमा एकत्रपणे भरले असेल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे जर तुम्ही पीक विम्यासंबंधीचा पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा. यामध्ये त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की जालना बघा. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील पात्र असाल तर रकमेचं पूर्णपणे आजपासून वाटपसुद्धा झालेलं आहे बघा. जे पात्र आहेत बघा, जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे का बघा. शेतकरी मित्रांनो तुम्हाला अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांसाठी मोठी मदत म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विमा PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे सर्वप्रथम पैसे जमा केले जाणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमचं काम पूर्ण करून घ्या बघा. काम जर पूर्ण असेल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे बघा. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे. यानंतर जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा संभाजीनगर बघा. संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा. शेतकरी मित्रांनो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेची वाटपसुद्धा सुरुवात झालेली आहे बघा. जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काय शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो यामध्ये जर तुमचा जिल्हा आलेला नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू, भेटत राहूत अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट भेटत राहतील. भेटत राहूत अशा नवनवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.